पाकिस्तान सोबत युद्ध होणार हे जवळजवळ निश्चित मानलं जातं. ज्या पद्धतीच्या कारवाया सुरू आहे, पंतप्रधानांकडून मोठ्या अपेक्षा आहे भारतीयवासियांना. मागच्या 37 काही झाली, यावेळी काहीतरी मोठं घडावं असं अपेक्षा आहे आणि पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण. बघा, असं आहे की ज्या प्रकारे पाकिस्तानला वारंवार आपण समजून सांगूनही वारंवार त्यांना प्रयत्न आपण अनेक वेळा प्रयत्न केले, अनेक वर्षापासून आपला प्रयत्न सुरू आहे की पाकिस्तानने आपलं कुठेतरी संबंध आज कुठेतरी सुधारावे. पण ज्या प्रकारे आतंकवादी गतिविधी सुरू असतात, ज्या प्रकारे टेररिझम सुरू आहे, ज्या प्रकारे टेररिझमला ते खतपाणी देत आहे आणि ते कुठेतरी सुधरून नाही राहिले. आणि आता 28 आपल्या देशातील नागरिकांचा बळी त्यांनी घेतला आणि गोळ्या झाडून त्यांना मोदीजींना नाही तर संपूर्ण देशाला त्यांनी चॅलेंज केलं आहे. आणि निश्चितच त्यांचं यावेळेस तरी काहीतरी निर्णायक होणार वाटतं. निश्चितच मोदीजी काहीतरी निर्णायक भूमिका यावेळेस घेतील. अजितदादा असं म्हणाले होते, नेमका थोड्या वेळाचा प्रश्न होता. आता मलाही वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावा, मात्र योग कुठे आलाय, कधी ना कधी मी महाराष्ट्र मुख्यमंत्री होईल असं वक्तव्य केलं. बघा, अजितदादा असतील किंवा त्या तितके सिनियर आणखीन बाकीही नेते असतील, त्यांना मुख्यमंत्री होण्याचं किंवा आणखीन कोणतंही होण्याचं त्यांची स्वप्न असणार किंवा काही असणार, ते त्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांचा पक्ष त्याच्यासाठी प्रयत्नशील असणार. ते प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे तो. मला असं वाटतं मी काही बोलणं त्यात उचित होणार. मला एक सांगा की ज्या पद्धतीनं पहलगाम हल्ला झाला त्यानंतर शरद पवारांचं वक्तव्य आलं की ज्या पद्धतीनं झालं त्याच्यामध्ये धर्म विचारला का हे मला माहित नाही. तशाच पद्धतीचं जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य आलं. नागपुरात विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलं. तुम्हाला काय वाटतं, हे सत्यता नाकारण्याचा प्रयत्न आहे, माहितीचा अभाव आहे की लांबून चलनाची परिस्थिती आहे? त्यांना माहितीचा अभाव असणार. त्यांनी पूर्ण माहिती घेतली नसणार. कारण सगळ्याच त्याचे व्हिडिओज अनेक आले, त्यानंतर त्याच्या सगळ्याच चॅनलवरती सगळ्याच पत्रकारांनी तो विषय घेतला. जे तिथे नागरिक ज्यांची हत्या झाली आणि त्यांचे जे परिवाराचे लोक, त्यांच्या कुटुंबातले लोक होते, त्यांनी या संदर्भातलं सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलं. आणि निश्चितच शरद पवार साहेब असतील किंवा त्यांचे जितेंद्र आव्हाड असतील, हे या प्रकारचा काहीतरी सरकारच्या विरोधात काहीतरी भूमिका घेण्याचं ते नेहमी काम करत असतात. काहीतरी देशाच्या जनतेची दिशाभूल करण्याचं नेहमी काम करत असतात. आणि यांचे हे कारस्थान जनतेलाही माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून त्यांच्यावर काही वक्तव्य करणं चुकीचं. जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. ओबीसी हा भाजपचा डीएनए असं म्हटलं जातं. तुम्ही कसं बघताय या निर्णयाकडे? महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल? निश्चितच ही जी मागणी आहे ही महाराष्ट्रामधनं सुरू झाली होती. जातीनिहाय जनगणना करण्यासंदर्भात अनेक संघटनेनी या संदर्भात मागण्या केल्या होत्या. आम्ही या संदर्भातली अनेक वर्षापासून मागणी करतोय. जवळपास 2007-08 पासनं ही मागणी आम्ही धरून लावली होती. त्यानंतर 2011चं जनगणना त्यावेळेस केली होती, पण ती जनगणना जातीनिहाय न करता एक सर्वे त्यावेळेसच्या काँग्रेस सरकारने केलं होतं. 2011 मधलं ते जे सर्वे त्यांनी जे केलं होतं त्याची आकडेवारी किंवा कुठेही त्याची कोणतीही माहिती जनतेपुढे किंवा पब्लिक केली नाही. आणि निश्चितच आता मोदीजींनी हे जे एक पाऊल उचललं, एक मोठं पाऊल उचललं, त्या संपूर्ण देशातल्या ओबीसी समाज असणार किंवा सर्वच जाती असणार की ज्यांना आपली जनगणना करून घ्यायची होती, ते निश्चितच एक मोठं पाऊल मोदीजींनी उचललेलं आहे. याच्याकरता संपूर्ण देशातील सर्व बांधवांनी त्यांचा आभारी मानलेला आहे, अभिनंदनही केलेलं आहे. आणि त्याच प्रकारे एक निश्चितच एक मोठं पाऊल या देशासाठी मोदीजींनी उचललेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा परिणाम होईल हा एक प्रश्न होता. दुसरा, तुम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं पण काम करता, तुमची पण मागणी होती, यश आलं असं वाटतंय मागणीला? निश्चितच ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मी आधीच सांगितलं की 2008 पासून ही मागणी होती. अनेक नेत्यांना, अनेक लोकांना आम्ही भेटलो. त्या संदर्भात माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मोदीजींना सुद्धा आम्ही निवेदनं पाठवले होते. आणि निश्चितच या देशात कोणत्याही दुसऱ्या नेत्यांनी, कोणत्याही पक्षाने नाही, पण मोदीजींनी आमची मागणीला मान्य केलं आणि एक ऐतिहासिक निर्णय असं या देशासाठी घेतला. सर्व समाजांना एक करण्यासाठी, सर्व समाजांना समान करण्यासाठी हा एक निर्णय, महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. निश्चित त्यांचा आभार आहे. काँग्रेसमध्ये क्रेडिट गेम घेण्याची तयारी त्याची म्हणतात की राहुल गांधी यांनी गेल्या निवडणुकीमध्ये मागणी केली होती, त्यामुळे दबावातून भाजपला ही मागणी मान्य करावी लागली. 2004 ते मी आधीच 70 वर्षाचा नाही बघत, पण 2004 ते 2014 राहुल गांधी खासदार होते. राहुल गांधीच्याच म्हणण्यावर रिमोट कंट्रोलवरतीच मनमोहन सिंग हे चालत होते. आणि त्यावेळेस राहुल गांधीला हे का नाही सुचलं, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरं, जर खरंच राहुल गांधीच्या अशा मागणीवर जर होत असलं
तर मला वाटतं की राहुल गांधी ज्यावेळेस सरकारमध्ये होते, त्यावेळेस ते हे का नाही करू शकले, किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांची 2.5 वर्ष सरकार होती, बाकी राज्यांमध्ये त्यावेळेस त्या त्या राज्यांमध्ये त्यांनी का नाही केलं. महत्वाची लाडकी बहीण योजनेचे एप्रिल महिन्याचे अजूनपर्यंत पैसे आले नाही. विरोधकांकडून टीका होते आणि 2-3 गोष्टी अजून आरोप होतात आहे. एक मागासवर्गीय निधीला त्याकरता कात्री लावण्यात आली आणि आदिवासींचा निधी पळवला असाही आरोप. मग असं आहे, विरोधकांचं काम आहे आरोप करणे. ज्यावेळेस ही योजना आणली त्यावेळेसही विरोधक विरोध करत होते, की सांगत होते की इतके पैसेच राज्य सरकारकडे नाहीये, आम्ही ती योजना दिली. त्यानंतर हेच विरोधक सांगत होते की ही योजना निवडणुकीनंतर बंद होणार. पण या अधिवेशनामध्ये, या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात त्या या योजनेची लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तरतूद करण्यात आली होती. सगळ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जाणं सुरू आहे आणि निश्चितच अशी कोणताही निधी कुठेही असं वळवता येत नाही. निश्चितच सगळ्याच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आता सरकारमध्ये आहे आणि तेच त्यांच्या बहिणींकडे सगळं लक्ष देणार आहे आणि कोणताही निधी वळती केलेली नाही. अजितदादांच्या पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाराष्ट्रातील सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार सोहळ्याला देवेंद्रजी सगळेजण, पण त्यात उद्धव ठाकरे जाणार नसल्याची एक माहिती आहे. अगदी सुशील कुमार स्वतः, अशोक चव्हाण पण सोबत सगळ्यांचा सत्कार आहे प्रमाणमान मुंबईत होतोय. उद्धव ठाकरे फक्त नाही राहणार. आता मी उद्धव ठाकरेंवरती ते मला असं वाटतं त्यावेळेस ते ऍबसेंट होते मुख्यमंत्री असताना, आणि म्हणून याही कार्यक्रमात ते ऍबसेंट राहतील असं मला वाटतं. अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी खंत बोलून दाखवली आहे, अजून कुठे योग आला नाही. माझी पण एक दिवस मी पण मुख्यमंत्री होईल असं त्यांनी भावना व्यक्त केली. आता ते परमनंट उपमुख्यमंत्री आहेच, तर मला असं वाटतं की बघू. भाऊ, तुम्ही नेपाळला जाऊन तिथल्या पंतप्रधानांना सुद्धा भेटले, वैयक्तिक भेट, फॅमिली भेट होती की काही चर्चा झाली त्याविषयी? नाही, मी कोणत्याही देशात गेलो की त्या देशातील काही प्रमुख नेत्यांची भेट घेत असतो, आणि म्हणून नेपाळला गेलो. तो 4-5 दिवसाचा माझा एक वैयक्तिक दौरा होता आणि निश्चितच त्यामध्ये अनेक राजकीय नेपाळमधील अनेक राजकीय पुढाऱ्यांसोबत माझी भेट झाली. त्यात त्या देशाचे उपपंतप्रधान प्रकाश मानसिंगजी, त्यांच्यासोबत भेट झाली. मग त्या देशातले लॉ मिनिस्टर जे होते, कायदे मंत्री जे होते, अजय कुमार चौरसियाजी, त्यांच्यासोबत माझी भेट झाली. आणि त्यांचे श्रम मंत्री म्हणजे लेबर मिनिस्टर, त्यांची माझी भेट झाली. आणि नेपाली काँग्रेस तिथे सत्तेत आहे आणि नेपाली काँग्रेस आणि मला वाटतं कम्युनिस्ट पार्टीचं तिथे गठबंधन आहे. आणि निश्चितच त्यांनी अनेक विषय आपल्या देशाबद्दल सांगितले. हे सगळ्या जितकेही नेत्यांना मी तिथे भेटलो, त्यांनी सगळ्यांनी आवर्जून 2 गोष्टींचा निश्चितच उल्लेख केला. एक म्हणजे मोदीजींचं तर काम संपूर्ण जगात माहिती आहे, पण नितीन गडकरी साहेबांनी ज्या प्रकारे आपल्या देशामध्ये रस्त्यांच्या माध्यमातून मोठा एक जाळा तयार केला आणि ना भूतो ना भविष्यात असा विकास आपल्या देशाचा केला. आणि त्याच प्रकारे नेपाळमध्येही त्यांना कोणीतरी नितीन गडकरीजींसारखा एखादा नेता हवा असं सगळ्यांनीच बोलून दाखवलं. आणि निश्चितच फडणवीस साहेबांच्या संदर्भातही त्यांनी ज्या प्रकारे यावेळेसची निवडणुकीत आपण निवडून आलो, भारतीय जनता पार्टी त्यांच्या नेतृत्वात निवडून आली, महायुती त्यांच्या नेतृत्वात निवडून आली, त्याही संदर्भात त्यांनी फार चांगलं वक्तव्य त्यांच्याबद्दल केलं. पाकिस्तान